अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूया पहिल्या सत्रामध्ये या मॅचची कहाणी आमचे सहकारी समालोचक मित्र निलेश मनडेकर यांची जुबानी. धन्यवाद. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात. आजच्या फायनल दिवसामध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात उमेश म्हात्रे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत या पाठीमागच्या मॅचमध्ये आणि सत्र क्रमांक 2साठी ऐकलात. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस म्हणजे शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व 3 आणि पर्व 3चा हा शेवटचा दिवस आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. ही आपण कळकळीची विनंती दोन्ही संघांना करूया, कारण खेळाडूंचा नामोल्लेख होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. ही विनंती आपण दोन्ही संघांना करूया. आणि या पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे अजय, आणि कालचा एक पुरस्कार राहिलेला आहे तोही आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत. आजच्या अंतिम दिवसाला सुरुवात झालेली आहे. एक सामना झालेला आहे, आता दुसरा सामना आहे. साई दत्त वॉरियर्स विपक्ष अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स. एका बाजूला या दोन्ही संघांच्या खेळाचा जर आपण आढावा घेतला ना तर साई दत्त वॉरियर्स या टीमने 2 सामने खेळलेले आहेत आणि ते त्यांनी जिंकलेले आहेत. परंतु अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सने 2 सामने खेळले, 1 गमावला आहे, 1 जिंकलेला आहे. हा काल झालेल्या खेळाचा आढावा आहे साई दत्त वॉरियर्स विपक्ष अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या 2 संघांचा. आणि आता हे दोन्ही संघ आता एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. लीग स्टेजमधले दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे, त्याच्यामुळे जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. एका बाजूला पॉईंट टेबलमध्ये टॉप करण्याचा प्रयत्न साई दत्त वॉरियर्स करेल, तर दुसऱ्या बाजूला अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स पॉईंट टेबलमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे अशा प्रकारची असणारी लढत मॅच क्रमांक 2ला आजच्या दिवसातले होते सुरुवात. साई दत्त वॉरियर्स विपक्ष अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स. टॉस झाला आणि टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकला. बॉलिंग करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी साई दत्त वॉरियर्स या टीमला आमंत्रित केलेलं आहे. श्रावण सरींनी मनाला चिंब भिजवावं, इंद्रधनुष्याने सप्तरंगांची उधळण करावी आणि मोराने पिसारा फुलवून नाचावं असं आल्हाददायक वातावरण म्हणजे पावसाळा. आणि याच पावसाळ्यामध्ये 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व 3 आपल्या भेटीला आलेलं आहे. आजच्या अंतिम दिवसामध्ये तमाम क्रीडाप्रेमींचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, संघ मालकांचं आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. वाटचाल परंपरेची परंपरा, भव्यदिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष, चेंडू आणि बॅटचा. आणि हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये साई दत्त वॉरियर्स विपक्ष अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स यांच्यामध्ये रंगणार आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये साई दत्त वॉरियर्स या टीमची बॅटिंगसाठी आलेली आहे. जी जोडी आहे आक्रमक आणि ज्या जोडीवरती आहे सुरुवातीच्या काही षटकांचा दारोमदार. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रविष्ट झाले, तर एका बाजूला अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाकडून पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. ही मॅच फार महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी. आपण ज्या मॅचची चर्चा करतोय, षटक क्रमांक 1ला सुरुवात होईल. निलेश आणि सुहास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे, तर एका बाजूला षटक क्रमांक 1 साठी सांगली एक्सप्रेस खुल्या गटातलं एक मोठं नाव विजय पावले. ISPL सीझन नंबर 2 जिंकणारे संघनायक म्हणून ज्यांची ख्याती आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये शिराळा तालुक्यातील मांगले गावचे विजय पावले गोलंदाजीसाठी तयार, तर बॅटिंगसाठी फलंदाज निलेश.
ज्यांनी काल पहिल्याच मॅच मध्ये 34 धावांचा झुंजार खेळ केला होता तेच बॅट्समन स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल विजय पावले यांचा, त्या बॉलची धाकता आपण पाहिली. विजय पावले हे असे संघनायक आहेत ज्यांनी ISPLचं दुसरं पर्व जिंकलं संघनायक म्हणून. गोलंदाजी मार्कवरती आहेत. वेळेच्या चुकत्या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येतील. बॉलची फेकी तत्परतेने होईल. कोणत्या एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळत आहेत. एका बाजूला साई दत्त वॉरियर्स, विपक्ष अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स. अशी रंगणारी मॅच आहे. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्ससाठी मॅच फार महत्त्वाची आहे कारण या टीमने 2 सामने खेळलेले आहेत, 1 गमावला 1 जिंकला आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर जिंकावंच लागेल. साई दत्त वॉरियर्स पॉईंट टेबलमध्ये टॉप करायचं असेल तर निश्चित त्यांना हा सामना जिंकावा लागेल. म्हणजे अशा प्रकारचे काही जरतरच्या गोष्टी आहेत. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर या बॉलची धाकता पहा. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा. विजय पावले यांची धारदार गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर आला तो डॉट. खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. बॅटिंग करताना फलंदाज निलेश यांचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून थोडासा दूर गेला. आपटलेला बॉल, फलंदाजाचं वाचन केलं, पाहिलं की पदललित्याचा वापर निलेश करतायत. लगेच बॉल पाठी ओढला आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. पदललित्याचा वापर केला परंतु बॉलच्या मिनिटपर्यंत पोहोचू शकले नाही. हेच वाचन विजय पावले यांनी केलं आणि बॉल थोडासा आखूट टप्प्याचा टाकला, शरीरापासून दूर नेला. असं दुहेरी मिश्रण. याही बॉलवरती मोठा फटका येऊ शकला नाहीये. पंचांकडे अपील केली आहे आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय. फलंदाज निलेश माघारी. विजय पावले यांनी अखेरकार संघाला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे गोलंदाजी करताना. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न, परंतु यावेळेला जो प्रयत्न होता ना तो जागेवरतून पाय रोवत खेळण्याचा होता आणि टप्पा पडल्यानंतर बॉल न घेतला. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि अखेरकार मोठ्या विकेटचं पतन. निलेश जड पावलांनी येत आहेत माघारी. आज या मॅचमध्ये खास काही करू शकले नाही. कालच्या पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारचा खेळ राहिला होता साहित्य वॉरियर्स टीमकडून तो चांगला राहिला होता, परंतु आज जड पावलांनी माघारी येत आहेत. धक्का क्रमांक पहिला लागलाय. बॅटिंग करताना टीम साई दत्त वॉरियर्स या टीमला, परंतु क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी अजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. विजय पावले चमकदार कामगिरी. आतापर्यंत टाकलेले 5 बॉल, धावा खर्च केले अवघ्या 2, 1 गडी गारद केलाय. काटकसरीची गोलंदाजी केली आहे. सुरुवात चांगली करून दिली आहे अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला. या बॉलला फक्त दिशा दिली आहे, बॉल येऊ दिला आणि त्यापेक्षा अधिक काही केले नाही. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर हो, केला गेला आहे. फेक कोणत्या एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला फेक होते. बॅकअपसाठी खेळाडू आले. आणखीन एका धावेचा प्रयत्न. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा मिळाल्या. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिहेरीमध्ये. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करताना टीम साई दत्त वॉरियर्स या टीमने बनवलेल्या आहेत धावा. 5 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. हा तो शेवटचा बॉल, त्याच्यावरती क्षेत्ररक्षक घसरले. त्यानंतर बॉलची फेकी केली. फलंदाजांनी आणखीन 1 धाव पूर्ण केली. बॅकअप आलं परंतु तोपर्यंत फलंदाजांना मुभा मिळाली आणखीन 2 धावा धावून काढण्याची. एका बाजूला साहित्य वॉरियर्स हा संघ आहे, सुरेश भाऊ रांजवन, सुनील भाऊ रांजवन, तर एका बाजूला अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स, अरुणदादा मोहिते यांच्या मालकीचा संघ. आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा रंगलेला सामना. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 5, 1 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. विजय पावले यांनी चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 5 धावा दिल्या, 1 गडी गारद केला, परंतु ओव्हर नंबर 2 साठी आता युवा खेळाडूचा पर्याय निवडलाय श्रीतेज. कालही श्रीतेज यांनी प्रभावित केलं गोलंदाजी करताना, चांगला खेळ केला, परंतु आज अजयला चांगली बॅटिंग करावी लागेल. एक युवा आक्रमक फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. सोबतीला सुहास आहेत नॉन स्ट्रायकर एंडला. त्यामुळे एक जमेची बाजू आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, सी कॉर्नर, लॉंग ऑन ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. सीमारेषेलगत ऑन साईडला लोअर फुल टॉस त्याला खेळले वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू बॉलवरती येतील. बॉलची फेकी केली जाईल. फलंदाजांनी 2 धाबा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. बॅटिंग करताना अजयने चांगला दमखम दाखवला. आतापर्यंत चांगला खेळ केला. संयमाची बॅटिंग केलेली आहे. युवा खेळाडू एकामेकासमोर आहेत. श्रीतेज दुसऱ्या बाजूला अजय.
हे युवा खेळाडू एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. आज महत्वाची मॅच ही. हाही खोलवर पद्धतीचा बॉल टाकलाय. दोन्ही वेळेला जो प्रयत्न होता ना तो याच प्रकारचा होता, परंतु यावेळेला आता फक्त एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आज सुहास कशा प्रकारची बॅटिंग करतील याच्यावरती देखील भरपूर काही साहित्य वॉरियर्स टीमचा अवलंबून आहे, कारण आज प्रारंभिक जोडीतले निलेश झटपट माघारी गेलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे जबाबदारी घ्यावी लागेल सुहास यांना. बॅटिंग करताना स्ट्रायकरला तयार. स्विच हिटचा फटक्याचा प्रयत्न केलाय आणि हो फटका चाललाय. आता सीमारेषे लगत बॉल थांबलाय. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतायत. बॉलची फेकी केली जाईल, परंतु वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे चांगली होती आणि हा नो बॉल आहे. पंचांनी सांगितलं की पुन्हा टाकावा लागणार आहे. त्याच्यावरती मिळालेल्या धावून काढलेल्या 2 धावा, अशा 3 धावा या बॉलच्या पाठीमागे अंकित केल्या जातील. स्विच हिटचा हा फटका होता आणि अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये नेहमी घर करून जातो आणि त्याच प्रकारचा फटका आत मैदानाच्या आतमध्ये सुहास यांनी केलाय. काल देखील सुहास यांनी अशा प्रकारचे बरेचसे प्रयत्न केले होते. बॅटिंग करताना पुन्हा एकदा सायकलला तयार होतील. एक बॉल खेळलाय, 2 वरती ते बॅटिंग करतायत. सुहास चव्हाण करुंगली गावचे एक चांगले ऑलराऊंडर. हाही फुलटॉस बॉल आहे आणि त्याला प्रत्युत्तर दिलंय. क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत चांगलं केलंय. संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. एका हाताने झडप घातली बॉलवरती आणि बॉल आतमध्ये ढकलला आणि हा आणखीन एक बीमरचा नो बॉल आहे असं पंचांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या अगोदर आणखीन एक नो बॉल आपण पाहिला होता, त्यानंतरचा आणखीन एक नो बॉल, म्हणजे यानंतर फ्री हिट तर असणार आहे. आपण चर्चा करतोय एका बाजूला या गोष्टी टाळाव्या लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये जे काम विजय पावले यांनी केले त्याच प्रकारचं काम करावं लागेल. हा बीमरचा नो बॉल होता. कमरेच्या वरती हाईट होती आणि क्षेत्ररक्षण जबरदस्त झालं, चांगलं केलं. संघासाठी काही धावा वाचवल्या, झडप घातली, एका हाताने बॉल आतमध्ये ढकलला. 14 वरती 1 धावसंख्येला आता चांगली चालना मिळाली, परंतु या गोष्टी अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला टाळावे लागतील. श्रीतेजने काल प्रभावित केलंय, चांगला खेळ केलाय. एक युवा खेळाडू आहे, डावकुरे हाताचा एक प्रतिभावंत गोलंदाज आहे, परंतु एका बाजूला सुहास चव्हाण एक चांगले ऑलराऊंडर. 32 शिराळातील बॉलर तयार. पाठीमागच्या बाजूला फटका खेळलाय. बॅकअपसाठी खेळाडू आहेत. म्हणजे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये श्रीतेज करतायत. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. काही बॉल त्यांनी नकारात्मक टाकलेले आहेत, परंतु आता काही बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 16. या जोडीमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप श्रीतेज ज्यांची आपण चर्चा केली, काल चांगला खेळ त्यांनी केला होता. डावकुर हाताने चांगली गोलंदाजी करतायत. काही नकारात्मक बॉल वगळले तर बाकीचे बॉल त्यांनी चांगल्या प्रकारे टाकलेले आहेत. अनेक वेळा त्यांनी खोलवर पद्धतीचे बॉल टाकलेले आहेत, यॉर्कर टाकलेले आहेत. आताही स्विच हिटचा प्रयत्न केला आहे, परंतु यावेळेला सुहास चव्हाण यांना वेळेची अचूकता साधता आली नाही आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टान्स बदलला, परंतु वेळेची अचूकता साधता आली नाही. बॉल पायाला भेदला, त्यानंतर मिळालेली एक सिंगल धाव. स्ट्राइक रोटेट केलाय. शेवटचे काही बॉल षटकातले शिल्लक आहेत, अजून 2. हा फुल टॉस आणि फुल टॉस म्हटलं की मेजवानी. बॉल आकाशाला गवसणी घालत निघालाय. सीमा रेषेच्या पलीकडे फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॉलने घेतले भरारी. फुलटॉस बॉलवरती ताव मारलाय. बॅटिंग करताना अजय यांनी या मेजवानीचा आस्वाद घेतलाय. बॉलने घेतली भरारी. फटका होता अजयचा भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा षटकार. हा बॉल चांगला. आता थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल टाकलाय. म्हणजे हा जो टप्पा, ही जी लाईन आहे ती नेहमीच फलंदाजांना प्रभावित करते आणि तोच टप्पा टाकलाय. एक सिंगल धाव प्राप्त केली आहे. षटक क्रमांक आता 2चा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 24 धावा 1 गडी बाद. अजयचा हात जो टोला होता, फुलटॉसला चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं, फुलटॉसला योग्य न्याय दिला आणि त्यानंतर आपल्या स्ट्रोककडे ते पाहत राहिले आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. हा पहिला मोठा फटका होता या डावातला जो अजय यांच्या बॅटमधून आला. धावसंख्या 24 1 गडी बाद. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे.
वाकुर्ड्याचे विनोद माने मलिंगा या नावाने प्रसिद्ध असणारे ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय ना की अजयने 13 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. सुहास चव्हाण 6 वरती बॅटिंग करतायत. एका बाजूला अजय पाटील जे गुडेगावचे आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांकडे दाद मागितली होती परंतु डॉट बॉल आलाय. मलिंगा या नावाने प्रसिद्ध असणारे विनोद गोलंदाजी मार्कवरती आहेत. एका बाजूला गुडेगावचे अजय पाटील चांगला खेळ केला. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. इनसाइड आउट फटका. कव्हर्सला खेळाडू आहेत, बॉलच्या खाली येतील का? प्रयत्न जरूर केला परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही आणि तोपर्यंत फलंदाजांना काही धावा धावून काढण्याची मुभा खेळपट्टीवरती मिळाली आणि फेक ज्यावेळेस आलेली आहे त्यावेळेस आणखीन एक धाव मिळते. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. काल आपण पाहिलं होतं की फलंदाजांनी 5 धावा धावून काढल्या होत्या अक्षरशः. म्हणजे अशा प्रकारचाही काल प्रत्यय आलेला आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये धावसंख्येची गती 30 ठेवलेली आहे. बॅटिंग करताना 27 धावा, 1 गडी बाद, 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. मलिंग यांनी पहिला बॉल चांगला टाकला, अर्थात विनोद यांनी त्यानंतरचा बॉल पाहिला तर 2 धाब्यांचा त्यांनी टाकलाय. अजूनही 4 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. टॉस झाला होता. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकला होता. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि साई दत्त वॉरियर्स या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. 8व्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. एक सिंगल धाव प्राप्त होईल. म्हणजे जिथे 30 यार्ड वर्तुळ असतं तिथे हे क्षेत्ररक्षक होते. रबर बॉलला 30 यार्ड वर्तुळ नसतं, टेनिस बॉलला 30 यार्ड वर्तुळ असतं, परंतु जी काय मर्यादा असते ना 30 यार्ड वर्तुळाची तिथे क्षेत्ररक्षक होते. म्हणजे मिडॉनला ते बॉलवरती गेले, बॉलची फेकी केली, एक सिंगल धाव मिळाली, बॉलवर तयार. पुढे ठेवलेला बॉल लॉंग ऑफला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे आणि अखेरकार क्रिकेटमध्ये गलपानपणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. फटका मोठ्या दिलेरीने खेळलेला होता, ताकदीचा चांगला वापर केला होता. मलिंगा यांचा हा बॉल पुढ्यात होता, थोडा वेळ हवेत होता, ओव्हर दी बॉलर हेड आणि त्यानंतर लॉंग ऑफला झालेली चुकी आणि ओलांडलेली बॉलने सीमारेषा सरळ 4 धावेंसाठी. गुडेगावचा अजय पाटील चांगली बॅटिंग करतोय. संघाच्या अडचणीच्या काळामध्ये सरळ बॅटने क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. या गोष्टी प्रखरतेने आज टाळाव्या लागतील कारण अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमसाठी फार महत्त्वाची मॅच आहे. कारण या टीमने आतापर्यंत 2 सामने खेळले, एकच जिंकलाय. आई बॉल थोडासा पुढे ठेवलाय, वेळेच्या अचूकता हा फार महत्त्वाचा घटक आहे. काल देखील आपण याच्याबद्दल चर्चा केली की तुम्हाला वेळेची अचूकता चांगल्या प्रकारे साधावीच लागते एखादा फटका खेळताना. आणि इथे ती वेळेची अचूकता थोडीशी फसली, प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं. 2 धावा निश्चित मिळाल्या. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 35 वरती 1. फटका हवेत खेळला, एक्स्ट्रा कव्हरला, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. फटका आहे कडक. अजय पाटीलचा फटका देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक, सरळ 6 धावेंसाठी. षटक क्रमांक 3 ची सांगता केली अजय पाटील गुडे यांनी षटकाराने. आणि बॅटिंग करताना वैयक्तिक कुठलेले आहेत 28 धावा. टीमची टोटल आहे 41 धावा. हा तो शेवटचा बॉल विनोद मलिंगा यांचा. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळला आणि बॉलने दिली सीमारेषा पलीकडे धडक, सरळ 6 धावेंसाठी. हा कडक फटका होता या बॉलवरती आलेला. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 41 वरती 1. काय बॅटिंग केली आज अजय पाटील गुडे यांनी. चांगली बॅटिंग केली आहे. संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढलं त्यांनी आणि विनोद मलिंगा यांच्यावरती आक्रमण केलं. पुढे ठेवलेला बॉल, त्यानंतर बॅकलिफ्टचा चांगल्या प्रकारे केला वापर. एक पाय पुढे काढला, एक पाय पाठी रोवला आणि शेवटपर्यंत आपल्या फटक्याकडे पाहत राहिले. आणि जसा हा फटका बॅटमधून निघाला तशी मोहर लागली 6 धावांची. चांगली पार्टनरशिप सुहास चव्हाण आणि अजय पाटील यांच्यामध्ये. तब्बल 41 धावा धावफलकावरती आहेत. पार्टनरशिपची आपण चर्चा करतोय. 28 वरती अजय पाटील, सुहास चव्हाण 7 वरती खेळत आहेत. पार्टनरशिप या 2 खेळाडूंमधली आपण पाहिली ओमसा एमटीसीच्या माध्यमातून. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ओमसा एमटीसीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रेक्षकांना काय हवं आहे आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न ओमसा एमटीसी या वाहिनीने हे काम केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. एका बाजूला टॉसची माहिती आहे. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये घेताना
तो निर्णय योग्य कसा? षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. आपण चर्चा करतो की घेतलेला निर्णय तुम्हाला सिद्ध करता आला पाहिजे आणि जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्यावरती खेळाडूंना खरं उतरावं लागेल. बॅटिंग टीमने ज्या प्रकारे खेळ केला या मधल्या काही ओव्हर्समध्ये चांगला केलाय. सुरुवात जर आपण पाहिली तर अवघ्या पहिल्या षटकामध्ये 5 होत्या, म्हणजे सावध सुरुवात केली होती, एक गडी गमावला होता. त्यानंतर या जोडीने डाव सावरलाय. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. विजय पावले यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. ISPL माजी मुंबई या संघाचे संघनायक ज्यांनी पर्व क्रमांक 2 जिंकलं. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, या बॉलला क्षेत्ररक्षक जातील. 2 आहेत. आता तिसराही क्षेत्ररक्षक आलाय सीमारेषे लगतून. 2 धावा प्राप्त होत आहेत. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही. सहजरित्या एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. आज करुंगली गावच्या सुहास चव्हाण यांची बॅट तळपणं फार महत्त्वाचं आहे साई दत्त वॉरियर्स या टीमसाठी. आणि या 2 विकेट अरुणदादा मोहिते स्पोर्ट्ससाठी आता फार महत्त्वाच्या आहेत. एका बाजूला ओव्हर नंबर 4 साठी सुमित काल चांगला खेळ केला. सुमित यांनी आज चांगला खेळ करावा लागेल. पहिला बॉल चांगला टाकलाय. ओव्हर नंबर 2 साठी सुमित पुन्हा. ओव्हर नंबर 4 मध्ये हा दुसरा बॉल. पाठीमागच्या बाजूला एसटी रक्षक विजय पावले आहेत. बॉल त्यांनी पकडलाय. एकच सिंगल धाव प्राप्त होते. लेग बायची ही एक सिंगल धाव आहे असं पंचाने ठिकाणी केलं. सुहास चव्हाण निश्चित फॉर्मशी झगडत आहेत. काल देखील नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नव्हते. बॅटिंग त्यांनी केली परंतु ज्या प्रकारे बॅटिंग व्हायला हवी होती त्या प्रकारे बॅटिंग त्यांनी केली नाहीये. त्यामुळे आज या मॅचमध्ये प्रेशर त्यांच्यावरती असणार आहे. परंतु एका बाजूला अजय पाटीलची बॅट तळपली. चांगली बॅटिंग केली युवा खेळाडूने गुडेगावच्या. एका बाजूला सुमित तयार. आतापर्यंत 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. एक पाय पुढे काढलाय. कव्हर्सला खेळाडू आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. फेकी होईल. गवतातून पाण्यातून चिखलातून मार्ग काढत क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले. बॉलची फेकी केली. 2 धावा मिळालेल्या आहेत या बॉलच्या पाठीमागे. अजय 30 वरती बॅटिंग करतायत आणि अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यामुळे अजय पाटील यांना अर्धशतकाची चाहूल लागली आहे का याची आपण चर्चा करत आहोत. 46 धावा, 1 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. चांगली गोलंदाजी. 3 बॉल टाकत अवघ्या 4च धावा. डावकुरे हाताच्या सुमित यांनी खर्च केलेले आहेत. राऊंड द विकेट आलेत. विथ द अँगल गोलंदाजी करतायत गुडेगावच्या अजय पाटीलसाठी. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक. शरीरापासून आता बॉल दूर ठेवला. प्रयत्न हाच होता की शरीरापासून दूर ठेवायचा बॉल. अजय पाटीलला कसरत करायला लावायची आणि त्याच प्रयत्नामध्ये टाकलेला बॉल डॉट आलाय. म्हणजे वाईड लाईनला अनेकदा आपण पाहिलं की गोलंदाज गोलंदाजी करतात कारण शरीरापासून दूर असणारा बॉल फलंदाजांना खेळताना कसरत करावी लागते आणि अजय पाटील यांनी ती कसरत केली परंतु डॉट आलाय. शेवटच्या आता 2च बॉलचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 4. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट आलाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 4 मध्ये अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमचा बोलबाला आहे. विकेट जरी मिळाली नसली ना तरी देखील धारदार गोलंदाजीचे वार केलेले आहेत. डॉट बॉलचा रेशिओ या ओव्हरमध्ये आता वाढलेला आहे. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये डॉट बॉलचा रेशिओ वाढला होता ना त्याच प्रकारचा रेशिओ आता याही ओव्हरमध्ये आहे. कारण 5 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा दिल्या आणि शेवटचा बॉल बाकी आहे. 46 वरती 1. स्ट्रायकर एंडला अजय पाटील तयार ज्यांनी डाव सांभाळलाय. अजय पाटील यांनी फटका हवेत खेळलाय. लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल निसटलेला आहे. कॅच होऊ शकली नाही. बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. जीवनदान मिळतंय या शेवटच्या बॉलवरती अजय पाटील यांना. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 48. 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना साई दत्त वॉरियर्स. यानंतरची मॅच आहे दादा बॉयज विपक्ष आर्यन 11 शेडगेवाडी. आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये एका ओव्हर नंतर आपला टॉस केला जाईल. दादा बॉयज विपक्ष आर्यन 11 शेडगेवाडी यानंतर आपली मॅच आहे आणि त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी केला जाईल. आपण रिपोर्टिंग करा. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 48. 1 गडी बाद. निश्चित काही ना काहीतरी चर्चा विजय पावले खेळाडूंबरोबर करतायत की कशा प्रकारे अंतिम षटकासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जावी किंवा अंतिम षटकामध्ये आता कुणाला बोलवलं जाईल याची चर्चा सुरू आहे. कारण पर्याय आहेत टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमकडे. परंतु आता ओव्हर नंबर आता 5 साठी कुणाला बोलवलं जाईल कशा प्रकारे बॉल टाकले पाहिजेत याची चर्चा या टीम मीटिंगमध्ये होते. कारण एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय हा आयुष्य बदलू शकतो.
आणि एखादा सल्ला तुमच्या जीवनामध्ये किंवा क्रिकेटच्या एखाद्या मॅचमध्ये ना आमूलाग्र बदल करू शकतो. आणि टीम मीटिंगमध्ये जो काही निर्णय झाला ओव्हर नंबर 5 साठी आता गोलंदाजी मार्कवरती ज्यांना आणलंय अंतिम षटक राहुल यांच्या नावी. स्लॉग ओव्हरचं हे षटक. छोट्या उसळीचा बॉल त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान. बॅटिंग करताना सुहास चव्हाण यांचा टीमसाठी 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. छोट्या उसळीचा बॉल. सुहास चव्हाण यांनी केला ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर केला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी हा मोठा टोला सुहास चव्हाण करुंगली यांचा आणि त्यांच्या बॅटचा हा बोलबाला. सुहास चव्हाण यांची बॅट पकडण्याची स्टाईल ही वेगळी आहे, कारण त्यांचा उजवा हात वरती असतो आणि डावा हात खालती असतो. म्हणजे अगदी बॅटच्या हँडलला पहिला डावा हात असतो. आणि अखेरकार हाही बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. मिळाला मोका आणि दिला. सुहास चव्हाण यांनी या बॉलवरती ठोका. सरळ 6 धावेंचा. आणखीन एक मोठा फटका आलाय. या फटक्याची झलक आणि वाढतंय साई दत्त वॉरियर्स या टीमचं धावफलक. सुहास चव्हाण बॅट पकडण्याची वेगळी स्टाईल आणि त्यानंतर ठोकलेला हा षटकार. आता धावसंख्येचा वेग बघता बघता वाढलेला आहे. प्रत्येक खेळाडू बॅटचा हँडल पकडताना उजव्या हाताने पहिल्यांदा पकडतो, त्यानंतर डावा हात वरती असतो. परंतु सुहास चव्हाणचा डावा हात खालती असतो आणि उजवा हात वरती असतो, उजव्या स्थितीच्या बाहेरचा. म्हणजे अशी बॅट पकडण्याची एक वेगळी स्टाईल. आणि अखेरकार डायरेक्ट हिट झाले. पंचांचं बोट आकाशाकडे. करुंगलीचा सुहास चव्हाण 360 मॅन आता येईल माघारी, ज्यांनी अंतिम षटकामध्ये डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु एक चांगली फेक यष्ट्यांचा वेध घेते आणि सुहास चव्हाण 22 धावा करत माघारी येत आहेत. दहा बॉल खेळले, 22 धावा. कुठल्या अंतिम ओव्हरमध्ये जे 2 मोठे फटके खेळले ना, त्या 2 मोठ्या फटक्यांनी आमूलाग्र बदल केला धाव फलकावरती आणि ते फार महत्वाचे होते. ही ती डायरेक्ट हिट होती. सरळ बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला आणि सुहास चव्हाण फ्रेम मध्येही नव्हते. दुसरीचा प्रयत्न केला, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता आणि पहा त्यानंतर बॉलने घेतलेला यष्ट्यांचा वेध. चांगली फेक, परंतु एका बाजूला अजय पाटील 32 वरती बॅटिंग करतात, हे विसरून चालणार नाही. राहुल यांचे पहिले 2 बॉल महागडे होते, परंतु त्यानंतरचा बॉल चांगला होता, कारण त्या 1 विकेट मिळालेली आहे. आता शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम दादा बॉयज आणि आर्यन 11 शेडगेवाडी आपल्यामध्ये पुढचा सामना होणार आहे. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आल्या पावली मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सूरज यांनी केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलवरती येतील. एका हाताने बॉलला अडवलंय. बॉलची फेकी कोणत्या एंडला, तर स्ट्रायकर एंडला. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला आणि हो बघता बघता फलंदाजांनी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 4थीचा प्रयत्न होईल का, तर नाही. आणि हो नफाना अनिश्चित पंचांनी त्या ठिकाणी फलंदाजांना थांबवलं. तीन धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया आणि फलंदाज धावचूच्या स्वरूपामध्ये रनआउट होत आहेत. आणि आता पुढचे फलंदाज शेवटच्या काही बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये जातील. परंतु जमेची बाजू काय आहे, तर एका बाजूला गुडेगावचे अजय पाटील स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील शेवटच्या काही बॉलसाठी. म्हणजे अजूनही राहुल यांच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 64 धावा, 3 गडी बाद. प्रॉपर टायमिंग नव्हतं. एक सिंगल धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो केला गेलाय. 2 धावा सहजरित्या मिळतील. अंतिम षटकामध्ये फलंदाज आक्रमण आणि आक्रमणच करतात आणि तोच प्रयत्न केला. सुहास चव्हाणने चांगली बॅटिंग केली पहिल्या 2 बॉलमध्ये, ते माघारी आले. आता अजय पाटील आहेत.
बॅटिंगमध्ये वैयक्तिक 34 धावा त्यांनी कुठलेल्या आहेत. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि टॉससाठी आपण दोन्ही संघांना या ठिकाणी आमंत्रित करत आहोत. दादा बॉयज विपक्ष आर्यन 11 शेडगेवाडी. आपण रिपोर्टिंग करा मित्रांनो. आपला यानंतर केला जाणार आहे तो नाणेफेकीचा महत्वाचा कौल. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉलर तयार. शरीरापासून बॉल दूर ठेवला, त्याला कट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक विजय पावले बॉलचा पाठमोरा करतायत. बॉलची फेकी होईल. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय. नॉन सेकंडला बॉलची फेक केली आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. पंचांचा बोट आकाशाकडे, त्यामुळे ही धाव पूर्ण होणार नाही आणि शेवटच्या बॉलवरती 3 धावा पूर्ण होत आहेत. 34साठी फलंदाज रनआउट होतील आणि बॅटिंग करताना टीम साई दत्त वॉरियर्स या टीमने बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा. 69 बनवले का? 70 विन ना. 69 धावा साई दत्त वॉरियर्स या टीमने बनवल्या. शेवटच्या धावेसाठी झालेले हे खेळाडू रनआउट आपण पाहिले. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 69 बनवलेले आहेत साई दत्त वॉरियर्स या टीमने. आता अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला बनवायच्या आहेत धावा 70, येणारे बॉल 30. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस. दोन संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण या. एका बाजूला दादा बॉयज संघ आहे शंकर दादा मोहिते यांचा, तर दुसऱ्या बाजूला आर्यन 11 शेडगेवाडी विकास भाऊ शेडगे यांच्या मालकीचा असणाऱ्या संघांमध्ये आता हा सामना होणार आहे. दोन्ही संघ नायकांना आपण विनंती करूया की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला दादा बॉयजने 2 पैकी 1 सामना जिंकलाय. आर्यन 11 शेडगेवाडीने 2 पैकी एकही सामना जिंकलेला नाहीये. त्यामुळे या लीगचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होईल का? सुनील भाऊ आटोगडे आणि मयूर जाधव यांच्या शुभासे हा टॉस होणार आहे. त्रिशा 11चे संघ मालक आहेत. आपण त्यांच्या शुभासे टॉस करूया. महत्वाचा टॉस आहे आणि दोन्ही कॅप्टन्स मध्ये नाणेफेकीचा कौल होईल. या दादा बॉयज नाणेफेकीचा कौल मागणार आहे. आतापर्यंत प्रीमियर लीगचा इतिहास पाहिला ना, दादा बॉयजने 9 पैकी 9 टॉस जिंकलेले आहेत. हा 10वा टॉस आहे आणि नाणेफेकीचा कौल आपण सुनील भाऊंच्या शुभासे करतोय. कोण मागणार? दादा बॉयज. काटा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे छापा आणि महत्वाच्या मॅच मध्ये टॉस जिंकलेला आहे आर्यन 11 शेडगेवाडी या टीमने. आणि लीग स्टेज मधला शेवटचा सामना आहे. आर्यन 11 शेडगेवाडी काय घेत आहे? आम्ही गोलंदाजी करू. पहिले गोलंदाजी कराल. 2 पैकी दोन्ही सामने तुम्ही गमावलेले आहेत. हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न होईल का? नक्कीच आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा. या मॅच मध्ये काही रणनीती बदलली आहे का? नाही, तीच आहे. विजू आम्ही तुमच्याकडे येऊ, कारण तुमच्यासाठी फार महत्त्वाचा सामना आहे. अस्तित्व टिकवून ठेवायचं तर सामना जिंकावा लागेल. 10 टॉस झाले, 9 जिंकले, परंतु नाणेफेकीचा कौल लागला नाही. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण की जास्त रन जिंकायचं आहे आम्हाला. थोडासा रन रेट कमी आहे. ट्राय करू आम्ही 31-40 रन जिंकायचं. म्हणजे टॉसमध्ये मनासारखं घडलंय. या मॅचमध्ये काही वेगळी रणनीती नाही? रन रेट नाही, बॅटिंगवरच जोर आहे जास्त. ओके, अधिकचा वेळ घेणार नाही. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आणि टीम आर्यन 11 शेडगेवाडी तुम्हाला टॉससाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय आर्यन 11 शेडगेवाडी या टीमने. त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही प्रथम गोलंदाजी करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि ऐकूया या 70 धाबांचा पाठला कशा रीतीने होईल. आपण आवाज ऐकूया पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल समालोचन परिवारातला आवाज, अर्थात प्रवीण वंडुस्कर महाराजांचा. चला टीम साई दत्त वॉरियर्स या टीमला आम्ही विनंती करतोय की आपला 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. अगदी पहिल्या इनिंग मध्ये देखील आपला 12वा खेळाडू पाठवला, तसं त्या पद्धतीनं या इनिंगसाठी देखील तुमचा 12वा खेळाडू खूप महत्त्वाचा आहे, याची नोंद घ्या. चला टीम साई दत्त वॉरियर्स, त्याचबरोबर विकास मोहिते बंडाना यांचा देखील शुभागमन झालेला आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधुराज
अगदी दोघांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोघांना मी विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. सन्माननीय विकास मोहिते भंडारनाना यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये सुनीलजी आटोगडे साहेब देखील खास करून गावावरून या ठिकाणी दाखल झालेत. आज 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनमध्ये त्याचबरोबर मयूर तुकाराम जाधव देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज अनेक मंडळी क्रियान चॅलेंजर टेनिस बॉल क्रिकेट लीगमध्ये या नावाचा त्यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी देखील राहिला होता. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते आणि 70 धाबांचं टार्गेट या ठिकाणी दिलं गेलं टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघाला. पहिला बॉल पडण्या अगोदर जर 12th मॅन आला नाहीये तर मात्र पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. अगदी ओमसाई MTCच्या माध्यमातून खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते. 70 धाबांचं टार्गेट. पहिल्या बॉलवरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. अजय पाटील रबाडा वेगाने धावतोय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय. 2 धावा अंकित केल्या गेल्या. अजय पाटीलचा प्रयत्न पहा. त्याला चांगलं माहिती आहे या 70 धावा जर रोखायच्या असतील तर मात्र विजय पावले यांची विकेट खूप महत्वाची. पहिल्या बॉलवर त्याला 2 धावा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकूण षटकार 82 गेलेत. त्यानंतर एकूण चौकार 34 आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत रन 1112 आणि एकूण विकेट्स 66. ही संपूर्ण माहिती ओमसाई MTCच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. ऑपरेटर रोशनजी फराड यांच्या माध्यमातून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये काय काय घडलंय याची सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. ओमसाई MTC लाईव्ह चे ऑपरेटर रोशनजी फराड यांनी. चला 2 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्या. अजय रबाडाचा खेळ खूप चांगला राहिला. पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम बॅटिंग आपण पाहिले. स्ट्राईक रेंजला विजय पावले. राऊंड द विकेट. यावेळेस रिव्हर्स अटेंड केला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे झालाय. 2 धावा. प्रत्येक बॉलवरती 2 धावा इथे घेतल्या गेल्या. तिसरीचा देखील प्रयत्न केला परंतु थांबावं लागेल. 2 बॉलवरती 4 धावा आल्या. विजय पावले यांना चांगलं माहिती आहे की या 2-2 धावा देखील विजयापर्यंत जाण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मोठं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघासमोर उभं केलंय. टीम यावेळेस हलक्या त्याने फक्त दिशा देण्याचं काम. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु 1 धाव इथे अंकित केली जाते. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रमुख पंच आपल्याला पाहायला मिळतात. शशी साटम सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये शिवा वैती सर आणि आमचे रमाकांत पवार सर देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस रडार मध्ये सचिन वक्तेची बॅट इथे आता बोलू लागले. 9+6. अगदी आमचे सचिनजी दीपक साहेबांना देखील इथे हालचाल करावी लागले. फिल्डिंग करावी लागले. मान्यवरांना देखील असा दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. 9 बॉल आणि +6 धावा. एकूण 7 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सात धावा धावफलकावरती या बॉलवरती लावताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती सचिन वक्तेचे ऍक्शन पहा. अगदी रडार मध्ये बॉल होता त्याला भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. ब्रिटचा बॉल त्यावरती देखील आक्रमण हल्ला. गोलंदाज पडलाय परंतु त्याच्यावरती जर पाहिलं तर आणखीन एक लाजवाब
सचिन वक्ते सेट ऑन फायर. पावसाची बरसात सुरू परंतु आता मात्र फलंदाजाने बरसात करायला सुरुवात केली आहे. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचा दुसरा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. ज्या पद्धतीने फलंदाजाची नजर बॉल वरती आहे आणि फटका समोरच्या दिशेत फटका केलाय. 18 धावा धावफलकावरती. 70 धावांचं टार्गेट. आज मात्र या दोन फलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा असतील टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट या संघाला. इथे कमी गतीचा बॉल, प्रॉपर टायमिंग इथे झालंय आणि या बॉलला देखील लागोपाठचा तिसरा षटकार ठोकलाय आणि षटकारांची हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये इथे सचिन वक्तेच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग लाजवाब. विजय पावले यांच्यासारखा आयकॉनिक खेळाडू समोर असताना अगदी त्यांना इम्प्रेस करणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता विजय पावले सांगतायत की आता माझं अर्ध काम इथे पूर्ण केलंय सचिन वक्तेने. एकाच गावातील आणि विजय पावले यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू यावेळेस पहा लाईन इथे कुठेतरी खराब आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा, गोलंदाजावरती प्रेशर. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आतापर्यंत आल्यात. 500चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा इथे धावफलकावरती. या बेसपा या बॉलवरती अपील स्ट्रॉंग होताना आपल्याला पाहायला मिळते परंतु पंचाने मात्र साफ नकार दर्शवलाय. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या 25 धावा. पहिल्या षटकामध्ये सचिन वक्तेची बॅटिंग आपण पाहिले. बिनगडी बाद 25 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. सुस्थितीमध्ये संघ 70 धावांचं टार्गेट पार करत असताना सुरुवात इथे गोड झाली टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट या संघाची. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल दादा बॉयज विरुद्ध आर्यन 11 शेडगेवाडी या दोन संघाचे. विकास भाऊ शेडगे आणि शंकरदादा मोहिते यांच्या संघ मालकीचे संघ यानंतरच्या मॅच मध्ये एकमेकांच्या आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीवरती गोलंदाज दाखल झाला सुष्मित भोसले. शिरसीगावचा हा सुपर डुपर खेळाडू सुष्मित भोसलेला मात्र संधी दिली गोलंदाजीसाठी. समोर असेल विजय पावले. यावेळेस पहिलाच बॉल अगदी बॅटचा टॉप एज पर्यंत विकेट किपरला बीट करून जाणार बॉल वेगाने दणदण करत सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. सुष्मित भोसलेच्या पहिल्याच बॉलवरती अगदी विकेट मिळवण्याची नामी संधी निर्माण झाली होती परंतु विकेट किपरच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल इथे पाहायला मिळाला. धावसंख्या 29 या आकड्यावरती. यावेळेस रिव्हर्स अटेंड केलाय परंतु फटका इथे फसलाय. हाईट फॅक्टर इथे खूप महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं बॅटरचा इथे टान्स आपण पाहिला रिव्हर्सचा फटका खेळायचा होता परंतु सुष्मितने अगोदरच हेरलं होतं आणि त्या पद्धतीचा बॉल इथे डिलिव्हर केलाय. 29 धावा. पहिल्या षटकामध्ये जी धावसंख्या ओसांडून वाहत होती तिला मात्र पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम इथे सुष्मित भोसलेने केले. इथे पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता येणारे 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये आता करायच्या आहेत त्या 40 धावा. 22 चेंडू 40 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला स्ट्रोक इथे नो बॉल आणि प्लस मात्र 4 धावा. आता सुष्मितने डोक्याला हात लावलेत आणि डोक्याला हात लावायची वेळ आली. आता 5 धावा इथे येताना आपल्याला पाहायला मिळतील. आता धावसंख्येचा अर्धा टप्पा इथे पार केला टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट या संघाने. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 22 चेंडू आणि 35 धावांची अजून देखील विजयासाठी गरज.
यानंतरची मॅच दादा बॉईज विरुद्ध आर्यन 11 शेडगेवाडी. आजच्या दिवसामध्ये शशी शिरसाट यांची देखील अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. कालचा दिवस त्यांनी गाजवला होता, आजचा दिवस देखील गाजवताना आपल्याला पाहायला मिळतील. 35 धावांची गरज अजून देखील विजयासाठी. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. विजय पावले खेळत आहेत. 6 बॉल 13. 9 बॉलचा इशारा. आता मात्र सुस्मितची गोलंदाजी. दिवाळी अजून भरपूर लांब, परंतु सुस्मित मात्र आता बोनस वाटायला सुरुवात करतोय. लागोपाठचे हे नकारात्मक चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये धावा ऍड करत असताना यावेळेस पहा अप्रतिम इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुस्मित भोसलेची. डॉट बॉल आला. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. धावा 1.3 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. यावेळेस पहा स्टेप आउट होऊन खेळ आहे. अगदी जागेवरून जर बॉल मिळत नाही तर आता मात्र एक पाऊल पुढे ठेवून आता मात्र हा फटका खेळ आहे. दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावरती. काय बॅटिंग इथे सुरू आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 30 धावांची अजून देखील गरज विजयासाठी. यावेळेस पहा मोठा फटका खेळायचा होता आणि धाव घेऊ की नको या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज विजय पावले यांची मनस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर मात्र स्वतःला थांबवलं. अगदी विजय पावले यांच्या विकेटसाठी मात्र जी धडपड सुरू आहे, जी धावाधाव सुरू आहे, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सचिन वक्ते यांनी पहिल्या षटकामध्ये अजय रबाडाला ठोकलेले 3 षटकार आणि जी मॅच प्रेशरमध्ये होते ते प्रेशर मात्र पहिल्या षटकामध्ये कुठेतरी रिलीज केलं गेलं आणि त्यानंतर विजय पावले यांनी दुसऱ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ते देखील विकेट किपरला बीट करून जाणारा बॉल. 1 धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का. तिसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आणि पहा काय घडलं जातंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र इथे फलंदाजाला परतावं लागलंय. सचिन वक्ते बाद झालाय. नवीन बॅटर विनोद माने मानेवाडी गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. सचिनची बॅटिंग जर आवडली असेल, पहिल्या षटकामध्ये आक्रमकता आवडली असेल तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला, नाराज असेल, नाखुश असेल, परंतु प्रयत्न मात्र जो संघाला विजय प्राप्तीसाठी केलाय तो मात्र खूप महत्वाचा. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 28 धावांची विजयासाठी गरज. येणारे 18 बॉल मध्ये करायचे आहेत 28 धावा. गोलंदाज गणेश माने दाखल झालेत. 18 चेंडू 28 धावा. अरुणदादा मोहिते स्पोर्ट अरुणदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांच्या संघ मालकीचा संघ साई दत्त वॉरियर्स. आतापर्यंत 2 सामने ते जिंकलाय टीम साई दत्त वॉरियर्स. तर एका सामन्यामध्ये पराभवाला इथे अरुणदादा मोहिते स्पोर्ट एक विजय त्यांनी प्राप्त केला आणि एका पराभवाला अगदी निसटता पराभव आणि त्या पराभवाला सामोरं जावं लागलं अरुणदादा मोहिते स्पोर्ट या टीमला. पहिलाच बॉल फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर टाकला होता. या बॉलवरती 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 43 धावा.
षटक क्रमांक 3 हे सध्याच्या घडीला गणेश माने यांचं हे षटक साई दत्त वॉरियर्स या संघासाठी खूप महत्त्वाचं असेल, कारण की या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये दबाव वाढू शकतो टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघासाठी, कारण की सचिन वक्ते बाद झालाय. 2 सेट बॅटरमधील 1 बॅटर बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त स्वरूपाच्या धावा इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 चेंडू 26 धावांची गरज. विजयाची घोडदौड कायमस्वरूपी सुरू आहे. ते साई दत्त वॉरियर्स या संघाची ते कमी गतीचा बॉल, त्यावरती मात्र बॅटर इथे बीट झालाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गणेश माने यांची. विनोद माने विरुद्ध गणेश माने. याही वेळेस बॉल थोडासा खाली राहिलाय, डॉट बॉल आलाय. आज मात्र हे संपूर्ण व्यासपीठ आज मान्यवरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आणि 32 शिराळा तालुक्यातील दर्दी प्रेक्षक इथे पहा काय घडलं जातंय. गणेश माने यांची दर्जेदार गोलंदाजी आहे. लागोपाठचा 3रा बॉल डॉट बॉल आलाय. आता प्रेशर निर्माण झाले टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघावरती देखील. 44 धावा सध्याच्या घडीला. यंदाच्या रबर बॉल हंगामामध्ये गणेश माने यांची गोलंदाजी खूप चर्चेमध्ये राहिली आहे. पहिल्या बॉलवरती धावा आल्या, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर लागोपाठचे 3 बॉल निर्धाव आलेत. यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन आली आहे. धावसंख्या 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजून देखील 25 धावांची गरज. येणारे 14 बॉलमध्ये 25 धावांची गरज विजयासाठी. 17-26चं समीकरण होतं, आता मात्र 14-25 आपल्याला पाहायला मिळते. 3 डॉट बॉल आल्यानंतर समीकरणामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे हलक्या त्याने फक्त स्ट्रोक केलाय. 1 धाव तर आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल का, परंतु दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. अजय रबाडाच्या हातामध्ये बॉल आणि 1 धाव आले. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल या षटकातील 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय, अनुभवतोय 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग. खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने गणेश माने यांची गोलंदाजी चांगली राहिली, परंतु अवांतर धावा देखील त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. सुवाद चव्हाण सांगतोय कानमंत्र दिला जातोय आणि अगदी हा कानमंत्र किती कामी येणार हे मात्र येणाऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. गुणलेखकाची भूमिका आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. राज कारंडे यांची महत्वाचं योगदान आपल्या असोसिएशनसाठी. यावेळेस रडार मध्ये त्याला दिलाय कावून बॉल सीमारेषा पार. विजय पावले यांच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. षटकार. सुरुवातीचा पहिला बॉल फेस केल्यानंतर 4 बॉल बघत राहिले. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक वरती घेतल्यानंतर अगदी स्टेप आउट होऊन खेळलाय आणि या बॉलला आजच्या दिवसातील सर्वात लांबच लांब षटकार ठोकलाय विजय पावले. बॅटच्या रडार मध्ये बॉल घावले तर षटकार ठोकतात विजय पावले. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा धावफलकावरती लागले गेले. आता 17 धावांची गरज विजयासाठी. 8.50चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. आता गोलंदाजीसाठी सुवाद चव्हाण संघाचा आयकॉनिक खेळाडू. 53 धावा धावफलकावरती. 17 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. 12 बॉल मध्ये करायच्या आहेत 17 धावा. स्ट्रायकरला विनोद माने थोडस दबावामध्ये अडखळत कुठेतरी बॅटिंग करत असताना
पहिल्या बॉलला पाठीमागच्या दिशेत फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॉलला अडवलंय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव घेतली जाते. आता 16 धावांची अजून देखील गरज आहे. 11 बॉल 16 धावांची गरज. सुवात चव्हाणचं षटक खूप महत्वाचं इथे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु विजय पावले यांच्या रडारमध्ये बॉल दिलाय आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या पार. विजय पावलेंचा वार आणि मिळतोय तो षटकार. काय बॅटिंग. आणि ज्या वेळेस अरुणदादा मोहिते यांनी या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय, ज्या वेळेस विजय पावले अगदी मांगले गावावरून नवी मुंबईमध्ये आलेत, त्यावेळेस अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघासाठी अगदी नाविन्यपूर्ण कामगिरी त्यांची राहिली. आणि सध्याच्या घडीला संघाला विजय हवाय आणि हा विजय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना विजय पावले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 60 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 10 रनची अजून देखील जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 10 धावांची गरज. दहा बॉल 10 धावांची गरज विजयासाठी. फुलटॉस बॉल वरती मात्र फारसं काही करू शकले नाही. स्वतःच्या डोक्यावरती मात्र इथे हात ठेवलाय. कुठेतरी या बॉलवरती षटकार ठोकण्याचा मानस होता, परंतु तो तिथे फसला आणि तदनंतर मात्र हलकीशी स्माइल आपल्याला पाहायला मिळाली विजय पावले यांच्या चेहऱ्यावरती. 9 बॉल 10 धावांची गरज. यावेळेस फटका इथे फसला. ही विकेट खूप महत्वाची. ओ माय गॉड, कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल इथे टिपलाय. अप्रतिम झेल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. नऊ बॉल 10 धावांची गरज असताना साई दत्त वॉरियर्स, सुरेश भाऊ रांजवन यांच्या संघ मालकीचा संघ, आता त्या संघाने देखील इथे कमबॅक करायला सुरुवात केली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, सुरुवातीला एका पायावरती बॉलला जजमेंट केलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र जमिनीवरती पडले, परंतु बॉल हातामधून निसटून दिला नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी ओम साई एमटीसीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हे चित्रण. 60 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालाय. सुमित आलेत. 8 चेंडू आता 10 रनची गरज. 8 बॉल 10 धावा. पण कालच्या दिवसातील आणि आजच्या दिवसातील प्रत्येक मॅच अगदी रोमांचक झाली आणि प्रत्येक मॅच ही शेवटच्या षटकापर्यंत पोहोचली आहे. ही खासियत मात्र 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगची आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला 45 ते 50चं टार्गेट जरी प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या टीमने दिलं तरी ते वाटायचं 2 ते 3 षटकामध्ये ही मॅच फिनिश होईल, परंतु तो संघ क्षेत्ररक्षण करत असताना अगदी शेवटपर्यंत तो सामना घेऊन जाताना आपण पाहिला असेल. सुमित आले डावखुरे हाताचे फलंदाज. कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग राहिली होती सुमित यांची. यावेळेस पंचांचा इशारा, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन आली आहे. 61 धावा. आता गरज आहे ती 9 धावांची जिंकण्यासाठी. आठ चेंडू आणि 9 धावा. सामना जर टाय झाला तर मात्र प्रत्येक संघाला 1-1 गुण दिला जाईल आणि 1 गुण घ्यायला कुणाला आवडणार नाहीये, तर 2 पॉइंटसाठी मात्र ही हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक खराब लाईन. सुवाद चव्हाण या क्षणाला अशा चुका करणं महागात पडू शकतं आपल्या टीमला. 62 धावा. चुका कुणाकडून होत आहे तर चुका सुवाद चव्हाणकडून. आणि संघाचा एक प्रमुख खेळाडू, संघाचा नेता, संघाचा सहसेनापती इथे चुका करताना आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा काय घडलं जातंय. डॉट बॉल आलाय. आता पुन्हा 7 बॉल आणि 8 धावांची गरज. ही मॅच मात्र संपायला नाव घेत नाहीये, कारण की सहजासहजी हा सामना
कोणता संघ विजय होणार हे मात्र सांगता येऊ शकत नाहीये. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसला. एक क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. एक धाव तर घेतली, दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा आल्या. आता बॉल मध्ये 6 धावांची गरज आता जिंकण्यासाठी. 6 चेंडू 6 धावा. कित्येक वेळेला 6ला 1 बॉल 6 अगदी सहजरित्या निघताना आपण मॅच मध्ये पाहिले असतील, परंतु 6 चेंडू 6 धावा देखील बॅटिंग करणाऱ्या टीम वरती प्रेशर, दडपण, दबाव वाढवताना देखील आपण पाहिलंय. 6 बॉल 6 धावा. महत्वाची मॅच टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघासाठी. इथे विजय पावले यांना दाखवलं जाते, स्क्रीनवरती चर्चा केली जाते. अगदी जे आपले फॅन फॉलोअर्स आहेत आणि या लहानग्या चिमुरड्यांच्या समवेत चर्चा केली जाते. विजय पावले यांच्यावरती कॅमेरा अँगल आपल्याला पाहायला मिळाला. 64 धावा. आता 6 बॉलमध्ये अगदी प्रत्येक बापाची लेख लाडकी असते आणि विजय पावले यांची कन्या देखील त्यांच्यासाठी लकी आणि लाडकी राहिली. आणि याचमुळे या चिमुरडी सोबत चर्चा करत असताना विजय पावले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 64 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. विनोद माने आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश आलाय. शेवटचं षटक. 6 चेंडू 6 धावांची गरज. पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेत फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न वेगाने धावतोय आणि तब्बल एका बॉल मध्ये 3 धावा आल्या. अगदी जसे निलेश गोलंदाजी आले, विजय मराठे सोने यांनी आत्मविश्वास दाखवला होता या गोलंदाजावरती, परंतु पहिल्याच बॉलवरती आल्या त्या 3 धावा. आता 5 मध्ये करायच्या आहेत 3 धावा. कुठेतरी सुटकेचा निश्वास इथे सोडला गेलाय. तीन धावांची ती जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळेल. सुमित स्ट्रायकर यांना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये 3 धावांची गरज. पाच बॉल मध्ये आता 3 धावांची गरज. स्ट्रायकरला सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा इथे प्रयत्न होईल का, परंतु 1 धाव आले. आता विजयासाठी 4 बॉल आणि 2 धावांची गरज. 4 बॉल 2 धावा. चांगली बॅटिंग राहिली. सचिन वक्ते याने फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला दिला आणि त्यानंतर मात्र विजय पावले यांनी खूप चांगली बॅटिंग केली. आणि तदनंतर जर पाहिलं तर यावेळेस पहा चांगला स्ट्रोक. अगदी शेवटच्या क्षणाला शेवट मात्र गोड केलाय. विनोद माने यांच्या बॅटमधून केला गेलाय वार. मिती धावा 4 आणि विजयाचा चौकार ठोकलाय विनोद माने याने. सामना इथे जिंकलाय टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट यांच्या संघ मालकीचा संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय. अरुणदादा मोहिते स्पोर्ट हा संघ इथे विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. अगदी 8 विकेटने हा सामना मात्र जिंकलाय टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या टीमनं. अभिनंदन टीम. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल दादा बॉयज विरुद्ध आर्यन 11 शेडगेवाडी आणि या मॅचचा सामना